मित्रांनो पहाटेच्या 4:15 वाजलेत आणि आपण निघालो आत्ता तिकोना किल्ल्याच्या दिशेने. आमची पीजी आणि ही आपली गाडी कशी आहे. चला निघूया, बराच उशीर झाला. स्टार्ट बोलते. चलो निघूया. गणपती बाप्पा मोरया. आपल्याला निघायचं आहे रावेतच्या दिशेने आणि आता पूर्ण रोड मोकळा आहे. तुम्ही बघू शकता. डॉगेश भाई गुड मॉर्निंग बेबे. आत्ता आपण पोचलेलो आहे मित्रांनो लक्ष्मी चौकात आहे आपण आत्ता आणि इथून आपण विदाउट इंडिकेटर देता बसलेलो आहे डायरेक्ट. रिफ्लेक्टर्स लावलेत भाई, असलं खतरनाक दिसतंय ना आपल्या. एक नंबर भाई, एक नंबर. मित्रांनो इथंच आपली गाडी ठोकलेली. त्या दिवशी आपण व्हिडिओ काय केला नव्हता, तुमच्या माहितीसाठी सांगतो. पण इथंच आपली गाडी ठोकलेली मित्रांनो. कान के पीछे जुल्फ छुपाना मेरी जान ना ले. पवना नदी, आपण पवना नदी कशी आता आणि ही गँग आपली इथं समोर. हाय करा रे. चलो काय दिसलं नाही तुला. काय म्हणता अजय शेठ. मला बऱ्याच दिवसांना भेट झालेला का. असं काय हरकत नाही. चला निघूया मित्रांनो. चार हाय इकडे संध्याकाळी बी अर्ध्या आलायला काय विचारायला. हे ना कारच भर चौकात गार वातावरण. रोड मागची मित्रांनो इकडे येण्यासाठी एक नंबर रोड आहे. रोडची तुम्ही चिंताच करू नका की रोड चांगला असेल नसेल. रोड एक नंबर आहे. बुलेटवर आले म्हटल्यानंतर काय रे काय तर येणारी पोरं पाहिजे माहिती आहे. खरंच येणारी पोरं पाहिजे. तेव्हा कुठं जायला मजा येते. येळसेमध्ये पोचलो मित्रांनो आपण आता काहीतरी. मित्रांनो आपण आता पौडकडून जाणार आहे. तुम्ही इथं बघू शकता ज्या काही आपल्या गाड्या आहेत त्या सगळ्या इथंच आहेत. आणि कंटिन्यू 5 किलोमीटर्स जाऊ द्या मित्रांनो. भाई असले ब्रिज बनवलेत ना एक नंबर वाटतो. सेकंडला टाकू. सेकंडवर चेड पाएंगे. चेड पाएंगे. मी RPM कमी ठेवतो रे त्याच्यामुळं. नाहीतर भाई बुलेट ॲक्टिव्ह रे येड्या. बुलेट दणका आहे दणका. बुलेटचा नाद नाही करायचा मित्रांनो. वरनं व्ह्यू बघा मित्रांनो. रस्ता नाद नाद एक नंबर काय नाद मस्त पैकी. 5 किलोमीटर आहे काहीतरी अजून. तुम्ही इकडे राहिला. तुम्ही ना तिकोनाला आली रे आपण. तुम्ही इकडे राहिला सांगा तुझे काय वाई.
अब तू वायरल हो जाएगा दोस्त. तू तो गया बेटे. हे भाई पण कसलं भारी दिसत. काय झाडी काय डोंगर अगं बये. ए सन्न काय ह्याच्या आधी असा रोड पावलाय का कुठल्या किल्ल्याला जायला. खतरनाक रोड आहे भाई. अरे रोड रोड तो खराब होता रे रोड. हा मग तेच मला कळण्यात आलंय. मेथॉर ओ मॅ हाय कर बाबा. काहीतरी खात आहेत अजय महबल. काहीतरी खात आहेत अजय महबलच्या हातात काय मध्ये काहीच नाही. एक नंबर. वा वा वा. हा हा ब्राह्मणवली आणि इकडून कुठं दाखवतोय मला तर सरळच दाखवतो. बाबा तिकोना किल्ला समोरच आहे ना. ओके धन्यवाद. पवना नदीवरील धरणाजवळ आणि पुण्याच्या साधारण 60 किलोमीटर अंतरावर असणारा तिकोना किल्ला समुद्र सपाटीपासून सुमारे 3500 फूट उंच आहे. तर मित्रांनो आम्ही आता इथं आमची गाडी पार्क केल्या. हा दिसतोय समोर आपल्याला किल्ला या बाजूला. आणि एरिया मस्त आहे. इथं गाडी पार्क करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही. आणि गाडी पार्क करून आता आम्ही इकडून अशी ट्रेक करत निघालेलो आहे. पहाट आम्ही बघितली मगाशी झाली आणि आता आम्ही निघालेलो आहे ट्रेक करत. मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता गडाकडे जाण्याचा मार्ग इथं आपल्याला दिसत आहे. आणि हा नकाशा आहे किल्ल्याचा. तर मित्रांनो आपण ट्रेक इकडून चालू केलेली आहे या दिशेने. स्वच्छता राखा पहिला बोर्ड आपल्याला दिसत आहे. तिकोना गड म्हणजेच वितंडगड असं आपल्याला इथे दिसत आहे. आणि आहे की महेश इथंच आहे. मित्रांनो वर जाताना एकदम खडी चढ आहे. गाय कसला ढेकर दिला रे चमायला. हा अरे मग एवढं खायचं कशाला पण. भाई खडी चढ आहे. सरळ खडी चढ आहे भाई. इकडून आम्ही आलोय मागून आणि इकडे खडी चढ आहे भाई. ले बेटा फोटो काय व्हिडिओ पण काढतो बाबा. इकडे
तू पण आहे बे? हा? आणि हे दिसला का तुम्हाला ही पोरग हातकर जय हिंद दोस्तों. गडाचे पहिले प्रवेशद्वार व देवडी. असं इकडून जायचं बघा मित्रांनो. अजून धुकं कसलं खतरनाक दिसते लगा, खतरनाक. धीरा राजा असेल, धीरारा परत शोधायचा खर्च वेगळा अजून. इथे नाश्ता नीट. टाटा. चलो. अरे और एक दरवाजा है लेकिन वो ऐसा ही है. मित्रांनो चला जाऊया पुढं. यो का पोच देऊन मला. नाही रे तसं नको, मी सांगतोय. इसवी सन 1485 मध्ये मलिक अहमद निजामशहाने हा किल्ला जिंकून निजामशाहीत आणला होता आणि पुढे इसवी सन 1657 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला पुन्हा जिंकून स्वराज्यात आणला. नंतर 11 जून 1665 साली झालेल्या इतिहास प्रसिद्ध पुरंदरच्या तहात छत्रपती शिवाजी महाराजांनी जयसिंगाला दिलेल्या 23 किल्ल्यांपैकी तिकोना हा एक किल्ला होता. मारुतीचे दर्शन झालेलं आहे मित्रांनो आणि आम्ही आता निघालोय पुढे. मित्रांनो राजवाड्याचे अवशेष बघून पुढे आल्यानंतर आम्हाला इथे समोर दिसत आहे तळजाई देवीचे मंदिर.
समोर मित्रांनो तुम्ही एक शिवकालीन चुन्याचा घाणा बघू शकता. मित्रांनो ह्या पायऱ्या बघा, सरळ सरळ वर. थांबा मी वर जातो. अच्छा अजून एवढंच आहे का? हे काय एवढं सगळी अजून एवढंच आहे. अजून एक काढ आहे झालं. तर काय घ्यायची होती माउंटेन ड्यू? 5 मिनिट 2 मिनिट. 5 मिनिटांनी काय होती? मित्रांनो तिकोना किल्ल्यावरती आपण पोचलेलो आहे आता, पण अजून थोडंसंच राहिले. आम्ही तिथं गाडी लावल्या आणि तिथून परत चालत तिकडं आलो. सरळ किल्ल्यावरती आम्ही आलेलो आहे. इथं तुम्ही बघू शकता किल्ल्याची वाट. थोड्याशा उजव्या साईडला या मोठं पठार दिसतं तुम्हाला, तो तोरणाचा बालेकिल्ल्यावरचा राजगड आणि तोरणा. त्याच्यानंतर ना सरळ पलीकडे डाव्या साईडला जावा तुम्ही. डाव्या साईडला सगळ्यात शेवट 2 टावर दिसतात. तो आपला सिंहगड. आणि वरती आल्यानंतर शेवटच्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला पुरंदर दिसेल. अर्धा दिसतो. वा काय नशीब आहे आपलं आज. गडमाथ्यावर त्र्यंबकेश्वर महादेवाचे छोटेखानी मंदिर आहे आणि मंदिराजवळ असलेली 2 टाकी तसेच धान्य कोठाराचे अवशेष व किल्ल्यावर एक मोठा तलाव देखील आपल्याला पाहायला मिळतो. ते वाघ कुठे गेला? नाही हे माकडं तर बारकीत करी. हे पण त्यांच्यातलंच आहे बघा.
मित्रांनो मित्रांनो माझा किती व्हिडिओ काका या तुम्ही एकटेच आहे का? ही वाला हा तो जुनाच आहे आडवा मोठं जुनाच आहे ती. चल इकडून जायचं आपल्याला खाली मित्रांनो. कसं आहे लिंबू पाणी मुलांनो? पण तू बाली किल्ला तुला जाऊ तिकडनं दार दिसतंय बघ जावल्या तुला दार दिसणार तुला आपण गाडी लावली नाही. तर चला मित्रांनो आपण निघूया. काय व्ह्यू आहे, खतरनाक व्ह्यू आहे मित्रांनो. व्ह्यू जरी बघितला ना भाई एक नंबर व्ह्यू आहे. नादच नाही. नाद व्ह्यू आहे, नादच नाही करायचं. Halo tuh. Ya bro, भाई थम दिखे चला गया यार भाई.